झाला मात्र मंडलिकांना पराभवाला सामोरे जावं लागतं। या सगळ्या पराभवाचं खापर जे आहे ते कागलमध्ये एकमेकांवरती फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे। एकीकडं हसन मुश्रीफ यांच्यावरती गाडगे गटाचे कार्यकर्ते टीका करतात, तर तिकडं त्यांच्या विरुद्ध सुरू आहे। या सगळ्याकडे कशा पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी पाहताय? ते म्हटलं ना की ते तीन नेते प्रामुख्याने समरजित राजे, हसन मुश्रीफ साहेब आणि संजय दादा मंडलिक हे आपापसात बसून नेमकं काय झालं याचं विश्लेषण करणं आणि विधानसभेला हे होऊ नये यासाठी योजना करण्यासाठी समर्थ आहेत। पण मी नेहमी छोटा माणूस ना, ग्रामीण भागातला, तर मी उदाहरणं देतो। घरामध्ये मुलाला 95% मार्क्स मिळायला पाहिजे होते, त्याचे 85 मिळाले, तर घरामध्ये रक्ताची नाती पण एकमेकाला दोषात। मग बायको म्हणते की तुम्ही ना तुमचा प्रवास कमी केला असता आणि पोराकडे जास्त वेळ दिला असता ना तर जमलं असतं। मग आई म्हणते, पुन्हा वडील म्हणतात की तू काय सांगते, रात्री हा टी व्ही बघत बसायचा तेव्हा तू त्याला एक धपाटा मारला असतं तर जमलं असतं। मुलगा असं म्हणतो की तुम्ही दोघे भांडला नसतात ना घरामध्ये तर माझं जमलं असतं। तर हे जर रक्ताच्या नात्याच्या घरामध्ये 10वीला मिळालेल्या 10% कमी मार्क 85 मिळाले ना, म्हणजे 45 नाही मिळाले, जसं आत्ताही असा काही देशामध्ये आडाओढा चालला आहे की गाळातच गेलो। अरे बाबा, एकट्याच्या 241 झाल्या, सहयोगी पक्ष म्हणून 300 टच झालो। त्याच दिवशी 3 राज्यामध्ये सरकार आली, काही राज्य अशाची त्या आउटराईट, मध्य प्रदेश 100पैकी 100, गुजरात 100पैकी 100 असं झालं आहे। पण एनिवे तो एक मानवी स्वभाव आहे की जे शर्ट उत्तम आहे पण तिथे झाड लावताना एक अगरबत्ती लावून एवढासा खड्डा पडला, तो मलाही कळला नाही, नंतर मी बदलणार आहे शर्ट। पण त्या चांगल्या शर्टाचं कौतुक, उत्तम रंग, आज खूप चांगला कलर आहे, नाही अगरबत्तीचा एक टिपका पडलेला आहे। तर हा मानवी स्वभाव आहे, तुमचाही आहे, माझाही आहे। मंत्रिपद मिळालं म्हणून अजित पवारांची राष्ट्रवादी नाराज असल्याचं पाहिल्यामध्ये त्यांनी राज्यमंत्रीपद सुद्धा त्या ठिकाणी नाकारलेलं आहे। तर मला असं वाटतं की तुम्हाला तो टेक्निकल मुद्दा माहिती आहे की प्रफुल्लभाई पटेलांना, कारण त्यांच्यामध्ये त्यांनी निर्णय करायचा होता, प्रफुल्लभाई पटेलांना मंत्रिपद द्यायचं ठरलं। आणि आता एवढे घटक पक्ष बरोबर असल्यामुळे जी पॉलिसी ठरली त्यात त्यांना राज्यमंत्रीपद जात होतं। आणि प्रफुल्लभाई पटेल एका कॅबिनेट मिनिस्टर असल्यामुळे ते म्हणाले की अरे मला सोयीचं होणार नाही, म्हणजे माझं डिग्रेडेशन होईल। मग असं ठरलं त्यांच्यात आपापसात बसून की आता राज्यमंत्रीपद घेऊन आपला कोटा पूर्ण झाला असं टिक मार्क होण्यापेक्षा आपण थोडं थांबू, कारण हे काय एकाच वेळेला होतं असं नाही ना। केंद्राच्या आणि राज्याच्या राजकारणामध्ये अनेक वेळेला काही ना काही कारणाने बदल करावे लागतात। दादा एकनाथ शिंदे गटाच्या आमदार आणि खासदारांची काल बैठक झाली, त्यामध्ये असा सुरू होता की लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपनं अंतर्गत सर्वे केल्याचा दावा केला आणि त्या सर्वेच्या आधारावर अनेकांची तिकीटं कापावी लागली आणि त्याचा फटका आपल्याला बसलाय। तर विधानसभेला असं काही व्हायला नको, जे विद्यमान आहेत आणि ज्या जागा आपण लढलेल्या आहेत त्या लढवल्या गेल्या पाहिजेत, असा एक मतप्रवाह शिंदे गटाच्या एकूणच सगळ्या बैठकीमध्ये काल आले। म्हटलं ना की सगळ्याच पार्ट्या, म्हणजे ज्यांना जास्त यश मिळालं असं वाटतंय, म्हणजे आता शिवसेनेला भारतीय जनता पार्टीबरोबर युती असताना 23 जागा लढायला मिळाल्या आणि त्यातल्या 18 जागा ते जिंकले। आता त्यांनी सगळ्यात जास्त मेहनत, माझं म्हणणं आहे की उद्धवजीने घेतली लोकसभेमध्ये। मला म्हणजे एक मित्र या नात्याने मला मनामध्ये अशी भीती वाटायची, कारण काही ना काही आजारपणं ही सगळ्यांनाच असतात तशी त्यांची पण आहेत, पण ते खूप फिरले, त्यांना 9 मिळाले। आणि खरं म्हणजे 2019ला सरकार कंटिन्यू झालं असतं, म्हणजे युती कंटिन्यू झाली असती, तर ज्यांनी घरलाच जायचं होतं, मध्ये वाटेत थांबायचंच नव्हतं, त्यांच्या मात्र 13 आणि 8 झाल्या। उद्धवजीने पण याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे, म्हणजे मी काही त्यांना सल्ला देणारा माणूस नाही, पण त्याने आत्मपरीक्षण केलं पाहिजे की काय मिळवलं आपण, हाताशी काय लागलं। म्हणजे एका बाजूने अल्पसंख्याकांच्या मतावर निवडून आलेले असा ठपका बसला। मला वाटतं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका नेत्याने खूप चांगलं ट्विट केलं की हा भगवा विजय नाही, हा हिरवा विजय आहे। म्हणजे हे एका बाजूने झालं। दुसऱ्या बाजूने सीटा 18च्या 9 झाल्या। तिसऱ्या बाजूने 2019ला राहिले असते एकत्र तर ही सगळी जी वाताहत झाली नसती। त्यामुळे याच्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीने स्वतःचा फायदा अगदी बक्कळ करून घेतला, बक्कळ। याचं विश्लेषण त्यांनी केलं पाहिजे। आणि म्हणून आपलं जे म्हणणं आहे की शिवसेनेच्या आमदारांमध्ये अशी चर्चा आहे, तर मी काही ती चर्चा ऐकली नाही, परंतु मी म्हटलं ना की लोकसभेच्या धड्यावरून
खूप गोष्टी नीट करता येतील. काय देऊ? कांद्याच्या प्रश्नामुळे माझी सीट पडलेली आहे, हा पहिला प्रश्न आहे. आणि जरांगेंचं आंदोलन राज्यभर चालू झालेलं आहे, याच्यासाठी आता सरकार काय करणार? नाही, सरकार या विषयामध्ये मनोज जरांगे पाटलांशी संवाद साधणं, त्यांना काही फॅक्ट समजावून सांगणं हे करणारच आहे, करेल. कांद्याच्या विषयात असं आहे की कांदा हा विषय असं प्रत्येक निवडणुकीमध्ये काही ना काही परिणाम करून गेला. यावेळेला मात्र निर्यातबंदी उठवली होती. निर्यातबंदी उठवल्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा सुरू झाला होता, पण तो त्या शेतकऱ्यांपर्यंत काय असतं, मधली जी चेन असते ना ती बऱ्याच वेळेला ठरवते की काय करायचं. पण निर्यातबंदी उठली, कांदा निर्यात करता येतो तर करायचं येत नाही, रोखून ठेवायचा. मग निर्यातबंदी उठली तरी भाव नाही मिळाला, भाव नाही मिळाला की मग भाव नाही मिळाला, अरे निर्यातबंदी उठवली ना बाबा. त्यामुळे एक नक्की आहे की ह्या निवडणुकीमध्ये काही गोष्टीमध्ये लोकांच्या मनामधला प्रश्न संपवण्यात थोडं कमी पडलं. संविधान बदलणं हा विषय त्यातला आहे, मराठा आरक्षण विषय त्यातला आहे, की त्यांना जे वाटतंय त्याला हे नाही आहे बाबा असं करण्यात आम्ही कमी पडलो असू असं मला चर्चा सुरू आहे, पुढे आलेला आहे. काय नेमके नाही, विनोद तावडे हे विनोदजी तावडे हे एक कर्तृत्ववान व्यक्तिमत्व आहे. जिथे पाठवू त्या ठिकाणी यश कसं मिळेल यासाठी सगळा बारकाव्याने ते प्रयत्न करतात. म्हणजे महाराष्ट्रामध्ये 95ला ते सरचिटणीस झाले, लगेच 4 वर्षांनी मुंबईचे अध्यक्ष झाले आणि आताही ऑल इंडिया सेक्रेटरी म्हणून गेले, ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी झाले. आणि आपण टी व्हीवरून पाहतो की आज सगळा पक्ष चालवण्यामध्ये त्यांची मोठी भूमिका आहे. आणि त्यामुळे केंद्र ठरवेल त्यांना काय द्यायचं. खूप ऑप्शन्स हे त्यांच्या बाबतीमध्ये चर्चिले जात आहेत. ते काहीही झाले तर मोठेच होतील आणि त्यामुळे मला खूप आनंद होईल. राष्ट्रीय अध्यक्षपदाची काय हालचाली सुरू आहेत? कारण नाही, हालचाली म्हणजे बदलावं लागणारच ना. जगतजी जेव्हा मंत्री झाले, अर्थात एक खरं आहे की मंत्री आणि अध्यक्ष दोन्ही पदं ठेवतात. मी होतो मी लोकसभा ते विधानसभा 6 महिने 8 खात्याचा मंत्री होतो आणि अध्यक्ष होतो. तर असा काही नियम नाही, पण नॉर्मली भारतीय जनता पार्टीसारख्या पक्षामध्ये खूप माणसं खूप नेते असल्यामुळे कशाला एक जण 2 कामं करतात असं होतं. त्यामुळे ज्या अर्थी टर्म पण संपली, जगतजींना मंत्री केलं गेलं तर ते अध्यक्ष नवीन येईल असं मला वाटतं. असा निर्णय होऊ शकतो की आने वाले 3 महीने में 3 बड़े राज्य में चुनाव है, झारखंड, हरियाणा आणि महाराष्ट्र. तो क्यों बदलना? 6 महीने जगतजी आप ही चलाओ, थोड़ा इनको सरकारी काम कम दो, असं विचारू शकतो. माहीत नाही. आमचं एक वैशिष्ट्य आहे की आमचं ज्या स्तरावर ठरतं त्याच्या बाहेर मुंगीलाही कळत नाही. मी तर चांगला 90 किलोवाला माणूस आहे. की मोदी सरकार जास्त काळ टिकेल असं वाटत नाही. मला असं वाटतं की आशावाद हा प्रत्येकाला असलाच पाहिजे. त्याच्याशिवाय तुम्ही संघर्ष स्वतःही करत नाही आणि इतरांना संघर्षाला प्रवृत्त करत नाही. त्यामुळे नेत्याने असं बुश करायचं असतं. परंतु अटलजींचं सरकार 24 पक्षांना बरोबर घेऊन होतं. त्या 24 पक्षांना बरोबर घेऊन सुद्धा ते पूर्ण 4.5 वर्ष टिकलं आणि अतिशय व्यवस्थित चाललं. शेवटचे 6 महिने सुद्धा स्वर्गीय अटलजींना असं वाटलं की थोडं आपण 6 महिने आधी निवडणुका घ्याव्यात, त्या घेतल्या आणि अंदाज चुकला. पण 4.5 वर्षात कुठेच प्रॉब्लेम आला नाही. आता जे एकनाथजी शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा जो एक पार्ट झाला, म्हणजे जो प्रसंग घडला, त्यानंतर तर रोजच चालू होतं. पवारसाहेब म्हणायचे, उद्धवजी म्हणायचे, आमचे नानाभाऊ पटोले म्हणायचे आत्ता पडणार, उद्या पडणार, आत्ता पडणार, उद्या पडणार, 3 बाहेर 4 बाहेर, काहीच फरक पडला नाही. झाला आता विधानसभा ही 3 महिन्यावर आली. आणि त्यामुळे असं काही नसतं की त्यांनी म्हटल्यामुळे काही होणार आहे. आणि मोदीजींचं नेतृत्व इतकं आश्वासक नेतृत्व आहे. मुळात त्यांना कमी जागा मिळाल्या, त्यामुळे संपूर्ण जग हळहळलं आहे. आणि बरोबरचे सहकारी पक्षसुद्धा आत्ता गेल्या 4 दिवसात काही कमी प्रयत्न झाले का तुम्हाला हे करू आणि ते करू, पण दे आर फर्म आणि त्यामुळे अडचणीला असं वाटतं. आता मोहन भागवत यांनी भाजपनं ज्या पद्धतीने प्रचार कोण मोहन भागवत यांनी भाजपने या सगळ्या निवडणुकीच्या काळामध्ये ज्या पद्धतीने प्रचार केला त्यावर स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली. कसं बघतात त्यांच्या वक्तव्याकडे आणि त्याने मणिपूर आणि या हिंसाचाराकडे देखील लक्ष वेधायचं. गेले 3-4 दिवस मी खूपच प्रवासात आहे, त्यामुळे ते काय म्हटले ते जरा नीट पाहतो. परंतु मला असं वाटतं की बऱ्याच वेळेला
म्हणतो आपण एक आणि त्याचा अर्थ वेगळा लावला जातो असंही असेल. मोहनजी आमचे सर्वांचे काही म्हणूया आपण पालक आहेत आणि त्यामुळे घरामध्ये समजा एखादी गोष्ट घडली तर त्यांचा अधिकारच असतो की त्याने म्हणणं की बाबा म्हणजे सगळं घर जर गुढी चाललं काही झालं तरी वा उत्तम 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 तर त्याला काही नॅचरलनेस म्हणता येत नाही. अशा पालक भूमिकेतून त्यांनी असं काही म्हटलं असेल तो त्यांचा अधिकारी आहे आणि भारतीय जनता पार्टी अखिल भारतीय स्तरावर आणि राज्य स्तरावर हे जे घडलं आहे त्याचं विश्लेषण करणारच आहे. म्हणजे आम्ही महाराष्ट्र म्हणून तर अगदी व्हेरी नेक्स्ट डे बसलो आणि त्या विश्लेषणातून जे समोर येईल ते आम्ही नीट करणारे असल्यामुळेच 2 वरून आम्ही इथपर्यंत आलो ना. आता 2 नंतरच मेलो असतो. 84 साली 2 ते 2014 साली 282, 19 साली 303, आता थोडे मागे. आणि त्यामुळे मागे एक गेलो याचा अर्थ संपलं असं नाही. कारण म्हणजे आता एवढा वेळ नाही तुम्हालाही मला, परंतु स्टॅटिस्टिक असं सांगतं की एका वेळेला हा थोडासा फटका बसत असताना पहिल्यांदाच ओरिसामध्ये सरकार आलं आणि ते पूर्ण मेजॉरिटी झालं. हे सगळं घडत असताना अरुणाचलमध्ये दुसऱ्यांदा का तिसऱ्यांदा आलं ते मेजॉरिटी नाही, 2/3 3/4 नाही, ते डायरेक्ट 90% 10% वाला. त्याच वेळेला सहयोगी पक्षाचं 5 वर्षाच्या गॅपनंतर चंद्रबाबू नायडूंचं आंध्रमध्ये सरकार आलं. आता 3 सरकार आणि ती तिन्ही अरुणाचल छोटं आहे पण दोन्ही सरकारही सॉलिड मोठी आहेत, खूप देशाच्या राजकारणादृष्टीने क्रुशियल आहेत. त्याच्याकडे आपण बघतच नाही. किंवा भारतीय जनता पार्टीला एकट्याला 241 मिळाल्या तर ह्या सगळ्यांना मिळून हे कुठे एकत्र राहणार आहेत ना, या सगळ्यांना मिळून 231 मिळाल्या. आणि त्यामुळे ग्लास अर्धा रिकामा आहे आणि ग्लास अर्धा भरला आहे, दोन्ही म्हणता येतं. तर आमचा ग्लास अर्धा भरला आहे. आता तुमच्या फील्डमध्ये ज्यावेळेला अपयश मिळतं त्यावेळेला पहिलं ह्या मानसिकतेमध्ये येतं. मग तुम्हाला तुमचे सगळे सहकारी समजवतात अरे बाबा काय एका अपयशाने काय होतं का, मग तुम्ही पुन्हा एकदा उभा राहू असं त्याला म्हणता येणार नाही की तुम्ही काल बाहेर पडतो म्हटला आज पुन्हा काय झालं आहे बाहेर पडतो तर बाहेर पडतो असं नसतं. आणि विशेषतः आमच्या पार्टीमध्ये नेत्याची इच्छा ही तर आज्ञा, नेत्याने आज्ञा नाही करायची, नेत्याने इच्छा व्यक्त करायची. असं असल्यामुळे टिकलो आम्ही. आणि त्यामुळे नेत्याने इच्छा व्यक्त केली अरे बाहेर सबर रखो, मग नाही काय सबर रखो असं म्हणण्याची इनडिसिप्लिन आमच्याकडे नाही. त्यामुळे अमितभाईंनी सांगितलं की अरे मग थांब ना जरा बाकी सगळं चाललं आहे ना. त्यावर त्यांनी तो निर्णय मान्य केला आणि ते पुन्हा त्यांचं एक बरं आहे ते फ्रॅक्शन ऑफ सेकंदमध्ये म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरही कधी निराशा दिसत नाही, त्यांच्या बॉडी लँग्वेजमध्ये दिसत नाही. फ्रॅक्शन ऑफ सेकंदमध्ये ते स्वतःला नवीन परिस्थितीला मोल्ड करतात. त्यामुळे ही मनस्थिती होती की आपण सरकारमधून बाहेर पडू, पक्षातून नाही, आणि पक्षाला अधिक वेळ देऊ या मानसिकतेमधून अमितभाई म्हणाले तर ओके मी नाही बाहेर पडत. लागले कामाला. मला काल 3 वेळा फोन आला कामकाज सल्लागार समिती बैठक द्यायला लावायला लागेल नाहीतर मग वेळ कमी मिळेल वगैरे. मग ते मुलींच्या 100% फी माफीचा एक निर्णय आहे, दादा म्हणाल ती फाईल तयार करायला लागेल. त्यामुळे ते आलेच लगेच त्या पुढे. महायुतीमधल्या नेत्यांमध्ये आपली उमेदवारी जाहीर करण्याची स्पर्धा लागली. तिकडे कागलमध्ये दोन्ही नेते आपली उमेदवारी जाहीर करतायत, तिकडे राधानगरीत काम सुरू झालेलं आहे. अशी परिस्थिती एकूणच राज्यामध्ये देखील दिसते. कसं बघता मग ह्या सगळ्याकडे? अजून तू राजकारणामध्ये आलास तर हा प्रश्न उपस्थितच होणार नाही. तर राजकारणामध्ये आपली खुर्ची आपण शोधायची असते, कोणी द्यायला बसलेलं नाही. आणि त्यामुळे प्रत्येकजण आपली खुर्ची शोधतो आहे. इट्स बट नॅचरल इन इंडियन पॉलिटिक्स. भारतीय राजकारणामध्ये ते बरोबरच आहे की तुम्ही काही न करता असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी अशी स्थिती आजच्या राजकारणात झाली नाही. त्यामुळे तुम्हाला मी इंटरेस्टेड आहे दाखवायला लागतं, कामं करून सर्वेमध्ये यायला लागतं. श्रेष्ठींच्या एवढी नाही मला हे बघा दिलेत तर मग घरी द्या, मी काही श्रेष्ठ नाही भेटत असं नाही, भेटायला झालं सारखं. मग श्रेष्ठी दिवस ताटकळत ठेवतात तरी अपमान मानून घ्यायचा नाही असं ठरवावं लागतं.